नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो आणि त्यातले पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो जास्त प्रमाणात घेतला जातो. उन्हाळ्यामध्ये त्या पिकाचं नियोजन करायचं, कारण उन्हाळ्यात तापमान असतं. महाराष्ट्रामध्ये जवळपास 35 ते 40 ते 42 अंश इतक्यापर्यंत पारा गेला आपल्याला दिसून येतो. अशातच या वाढत्या तापमानामध्ये ऊसाचं आपण कशाप्रकारे नियंत्रण व्यवस्थितरित्या करू शकतो हे बघून घेऊयात. मित्रांनो, ऊन वाढल्यामुळे काय होतं तर पिकावरती ताण येतो, प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, परिणामी अन्नद्रव्य कमी होऊन पाणी पिवळी पडतात. सोबतच झाड कोमजून कमी येतात आणि त्याचाच फटका प्रत्यक्ष आपल्या उत्पन्नावरती पडत असतो. त्याच्यामुळे ह्याच्यावरती काम करायचं असेल आपल्याला ऊसाचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. सुरू हा लागवडीचा ऊस असू देत किंवा खोडवा ऊस असू देत, ह्या दोन्ही ऊसांचा आपल्याला नित्यंभूत असं नियोजन करणं गरजेचं आहे. ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण जर काळजी घेतली, ह्या काळजीमध्ये आपण खतां पाण्याचं नियोजन तर नक्कीच आपल्याला फायदा होताना दिसून येतो. मित्रांनो, आपल्याला फार काय करायचं आहे, उन्हाळ्यामध्ये ऊसावरती ताण हा येत असतो वाढत्या तापमानामुळे. त्याच्यामुळे ऊसाची पूर्ण शक्ती ही स्वतःला वाचवण्याकडे जाते. परिणामी व्यवस्थितरित्या स्वतःची वाढ होणे इकडं दुर्लक्ष होत असतं. त्याच्यामुळे झाडावरचा ताण हा कमी व्हावा यासाठी आपण केओलिन किंवा वापरणार आहोत, म्हणजेच म्युरोटॅश. सरळ पोटॅश खत कोणतंही आपण वापरू शकतो. मित्रांनो, पोटॅशयुक्त पर्यायाने काय होतं तर पोटॅश ह्या द्रव्यामध्ये असा गुणधर्म आहे की जेव्हा पीक हे ताण अवस्थेत अशा वेळेस पिकाला त्यातून करणे. मग कसं तर झाडांचं मूळ आपण पाहिलं किंवा केओलिन वापरलं तर त्यांचं मुळात कामच काय आहे तर बाष्पीभवन करणं. बाष्पी कमी झालं झाडामध्ये जास्त टिकून राहतो. टिकून राहिल्याने प्रकाश संश्लेषण म्हणजेच अन्नद्रव्य तयार करण्याचं कामकाज नित्यंभूतरित्या पार पडत असतं आणि ते प्रॉपररित्या पार पाडल्याने झाडांना अन्नद्रव्य ही मुबलक प्रमाणात मिळत असतात. त्याच्यामुळे केओलिन हे आपल्याला वापरायचं आणि पोटॅश वापरायचं. मग यांचं प्रमाण किती आहे तर लिटर मागे 60 ग्रॅम आपण केओलिन वापरू शकतो आणि पोटॅश जे आहे ते 20 ग्रॅम आपण लिटर मागे वापरू शकतो. ह्याची फवारणी तुम्ही मित्रांनो नक्की घ्या, जेणेकरून बाष्पीभवन कमी होण्यास आणि ताणमुक्त करण्यास मदत होते. सोबतच आपल्याला खतं देखील वापरायचं. खतांमध्ये आपण जर पाहिलं तर 50 किलो नायट्रोजन, 23 किलो फॉस्फरस आणि 23 किलो पोटॅश हा वापरा. शक्यतो मित्रांनो, तुम्ही जर खोडवा असेल तर अशा व्यवस्थेत किंवा लागवण असेल तर शक्यतो पारीच्या साह्याने खतं द्या आणि खतांना खतांचा वापर करा की शेणखत किंवा गांडूळ खत वापरा. याने काय होतं तर ह्या ज्या सेंद्रिय खतांपर्यंत जे आहे रासायनिक खतांभोवती तयार होतं. यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता गुणधर्म असतात आणि ते खतं चांगल्या प्रकारे पिकाला अपटेक करता येतात. तर हे एक आहे. आणि पहारीच्या साह्याने खते देत असताना काळजी घ्यायची म्हणजे की 15 ते 20 सेंटीमीटर अंतर दूर पहारीने द्यावीत. पहारीने खतं दिल्याने काय होतं अन्नद्रव्य हे व्यवस्थितरित्या मुळांना शोषता येतात आणि त्यांचा उपयोग हा पिकाला फुटवे दिसून येत असतो. त्यामुळे मित्रांनो, ह्या उन्हाळ्यात व्यवस्थितरित्या फुटवे ठीक आहे यासाठी आवर्जून आणि नक्की करा. सोबतच पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन वेळेचं नियोजन पाळ्या ह्या गरजेनुसार अवश्य द्या. आणि उसाळीमध्ये फुटवे भरपूर असंही नाही की फुटवे अगदी खूपच पाहिजेत, असं अवस्थेनुसार फुटणं अपेक्षित. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ऊस शेतीबद्दल तर नक्की सबस्क्राईबर माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल आणि नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.